हरिओम. आत्मपूजा उपनिषद. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. सूत्र 8 अक्षता भाग 4. दृक स्वरूप अवस्थानम. ऋषी म्हणतात की स्वतःला स्वस्वरूपावस्थेत अवस्थित झाल्याची जाणीव येणे म्हणजे अक्षता. आपल्याला परमात्म्याने येथे जसे पाठवले होते तशीच ती मूलभूत जाणीव येणे म्हणजे अक्षता. याचा अर्थ आपण जसे मूलभूत शुद्ध पवित्र आहोत तसेच आजही आहोत. याला गंधाची जोड मिळाली की दुग्ध शर्करा योग प्राप्त होतो. गंध म्हणजे अशा या जाणीवेत सर्वत्र त्याचे दर्शन होत राहते. अक्षता आणि गंध याचा योग प्राप्त होतो. यास्तव देवांच्या पूजेचे वेळी अक्षतांना गंध लावायची पद्धत आहे. लहान मूल निरागस अश्राप अवस्थेत जन्माला येते. आपण जेव्हा भौतिक पार करून त्याच्या अतीत जातो तेव्हाही आपली हीच लहानपणासारखी अवस्था झालेली असते. फरक इतकाच असतो की भौतिक माहीत असूनही आपण त्याला ओलांडून त्या पलीकडे गेलेले असतो. लहान मुलाला भौतिकाची माहिती नसते. लहान मुलाला भौतिक व्यवहारासाठी येथे जगताचे धडे दिले जातात. सर्वप्रथम त्याला नाव दिले जाते, मग घराण्याचे आडनाव आणि त्यामध्ये वडिलांचे नाव दिले जाते. आता त्याला शिकवले जाते की तो एका विशिष्ट घराण्याचा आहे. हळूहळू त्याच्या घराण्याचा, कुटुंबियांचा, नावाचा, धर्म, जात, पंथाचा, रीतिरिवाजांचा, मातृभाषेचा, राहत असलेल्या प्रदेशाचा, शिक्षणाचा वगैरे वगैरे अभिमान, अहंकार आणि अहमन्यता चढू लागते. ती दिवसेंदिवस घट्ट होत जाते, जाज्वल्य होते. त्याला जराही धक्का लागलेला त्याला सहन होत नाही. हे जपण्यासाठी तो जीवावरही उदार होतो. एक वेळ मरण पत्करले परंतु याशिवाय जगणे नको अशी त्याची मानसिकता असते. हे सर्व कोठून येते? जन्माला येताना तर यातील काहीही घेऊन येणे होत नाही. नूतन जन्मजात बाळ निरागस अश्राप असते. त्याला येथे आल्यावर सर्व शिकवले जाते. त्याचे संस्कार केले जातात. त्याचे तंतोतंत पालन मनावर बिंबवले जाते. त्याचे सोपस्कार करून घेतले जातात. हे असेच पिढ्यानपिढ्या सुरू ठेवावे असे बजावले जाते. पुढील दर पिढीला हे सर्व माहीत करून द्या, नाहीतर पितरांना नरकवास सोसावा लागतो असेही पढविले जाते. ही सर्व समाजाची शिकवण असते. वास्तवात याचा आपल्याशी काहीही संबंध नसतो, परंतु या भौतिकाचा शाप असतो. लहानपणाचे निरागस अश्राप जीणे नासविले जाते. हे सर्व आपल्यावर वरून लादलेले असते. याचा आपल्या अंतःकरणाशी काहीही संबंध नसतो. आपण अंतःकरणात जसे शुद्ध आणि पवित्र असतो तसेच अबाधित असतो. लक्षात घ्यावे की हे सर्व संस्कार म्हणजे आकाशात जमलेले ढग असतात. आकाशातील ढग वारा आला की दूर होतात आणि आकाश पुन्हा जसे होते तसे निरभ्र होते. तसेच आपल्याला आता करायचे आहे. आपल्याला या सर्वाच्या अतीत जायचे आहे. आपल्याला आपल्या मूलभूत अवस्थेत स्थिर व्हायचे आहे. त्यासाठी हे सर्व झुगारून द्यायचे आहे. परंतु जर हे सर्व झुगारून दिले तर देहधर्म सुरू ठेवण्यासाठी या समाजात राहणे अशक्य होईल. देह जीवित राहण्यासाठी समाजात राहणे आवश्यकच आहे. एरवी साक्षात्कार शक्य होणार नाही. मग आता हा प्रश्न कसा सोडवायचा याचेच निरूपण आता करायचे आहे. यासाठी कमळाची बोधकथा लक्षात घ्यायची आहे. कमळ स्वभावतः मूलतः स्वच्छ, सुंदर, शुद्ध, पवित्र असते. ते चिखलात राहिले तरीही ते स्वतःचा स्वभाव सोडत नाही. चिखलात राहूनही ते चिखलाची दुर्गंधी, अस्वच्छता, अशुद्धता, अपावित्र्य स्वतःला चिकटवून घेत नाही. त्याच्या पाना फुलाला चिखल लागला तरी त्याबद्दल तक्रार न करता त्याचा स्वीकार करून ते अलगद घरंगळून पुन्हा कमळ जसे होते तसेच राहते. त्यामधूनच ते स्वस्वभावानुसार सृजन करत असते. चिखलाशी मैत्री करून त्याला अंजारून गोंजारून आपले कार्य करत असते. याच इतका परिणाम होतो की त्या योगे चिखलाचा उद्धार होतो. मानवी जीवनाचे 2 ठळक पैलू आहेत, एक भौतिक आणि दुसरे आध्यात्मिक. भौतिक जीवन म्हणजे कृतीची प्रतिकृती असते, ती छायेची प्रतिछाया असते, तो कृतीला दिलेला प्रतिसाद असतो. बाहेर कोणीतरी काहीतरी करत असतो आणि त्याप्रमाणे इतरे जण करत असतात. बाहेर प्राप्त परिस्थिती असते आणि त्याला अनुसरून क्रिया केली जाते. बाहेर काहीतरी अगोदरच तयार असते आणि आपण त्यात फक्त डुबकी मारतो
बाहेर प्रवाह वाहत असतो आणि आपण त्यात पडतो किंवा आपण त्यात स्वतःला झोकून देतो आणि त्या प्रवाहासह आपणही वाहू लागतो. बाहेर जे असते ते आपण पाहत असतो. बाहेर आवाज होत असतात आणि आपण ते ऐकत असतो. बाहेर घटना घडत असतात आणि आपण त्याचा एक भाग असतो. बाह्य प्रकृतीमध्ये आपण आपली प्रकृती फेकून दिलेली असते. आपल्याला कोणी काही विचारलेले नसते. याला आपण विरोध केला तर प्रवाहाच्या विरुद्ध पोहल्यामुळे आपली दमछाक होते. त्याची कोणालाही पर्वा नसते. जो तो आपापल्या नादात असतो. या बाह्य जगतात भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेचे महाविलक्षण आकर्षण असते. त्याला भुलून आपण त्यात सहभागी होतो. आपण त्याचाच एक भाग होतो. हे बाह्य जग उपभोगणे, मौज करणे, त्यापासून मिळणारे दुःख सहन करत त्यापासून मिळणारे सौख्य उपभोगणे हेच आपले जीवन आहे असे आपल्याला वाटते. या सौख्यापासून देहादी इंद्रियांना महासौख्य मिळते ते आपल्याला जाणवते आणि आपला गैरसमज होतो की आपण म्हणजे देहादी इंद्रिय आहोत. या सर्वावर मन नियंत्रण करते. यामुळे आपला गैरसमज होतो की आपण मन आहोत. स्वतःला देहादी इंद्रिये मन असे समजल्यामुळे आपण त्यांचे गुलाम होतो. आपण त्यांच्या मर्जीने आयुष्य जगतो. त्यांना सौख्य कसे मिळेल यासाठी झटत असतो. त्यांच्यापासून आपण कोणी निराळे आहोत हा भाव लोप होतो. देहादी इंद्रिये मन यांच्या सौख्यासाठी सर्व खटपट सुरू होते. देहादी इंद्रिये त्यांना पाहिजे त्यासाठी चांगले वाईट याचा विचार न करता उपभोग घ्यायला सुरुवात करतात. येथे पापपुण्याचा विचार केला जात नाही. फक्त क्षणिक सौख्याचाच विचार केला जातो. यामुळे प्रमाद होतात आणि त्यापासून क्षणिक सुख मिळाले तरी दूरवरचा विचार करता फक्त दुःखच मिळते. देहादी इंद्रियांना उपभोगांच्या अनेकविध इच्छा आणि आकांक्षा निर्माण होतात. या सर्व इच्छा आणि आकांक्षा या एका मानवी देही उपभोगणे अशक्य असते. यामुळे उपभोगांचे संचित इतके तयार होते की आपला जन्ममरणाचा प्रवास सुरू होतो. दर जन्मी आपण संचितात सतत भर घालत असतो. त्याची देहादी इंद्रियांना मनाला जराही पर्वा नसते. कारण यामुळे सतत जन्म होत राहतात आणि त्यांचे उपभोगांचे चोचले या नाही तर पुढील कोणत्या तरी जन्मी पुरविले जातात. त्यातच ती खुश असतात. याच्या यातना आपल्याला सहन कराव्या लागतात. आध्यात्मिक जीवन म्हणजे ह्या ज्या भौतिक जीवनाच्या जन्मोजन्मी यातना सहन कराव्या लागतात त्याची जाण येऊन आपण आपल्या स्वस्वरूपावस्थेत स्थिर होणे. कधी ना कधी आपल्याला उपरती होते. आपल्याला जाण येते. आपल्याला योग्याचा परिस्पर्श होतो आणि आपण हे सर्व झुगारून देतो. बाह्य जगतामधून आपल्याला जीवन जगण्याची उर्मी येत होती ती थांबते आणि आता आपल्याला जीवन जगण्याची उर्मी आतून अंतःकरणामधून येते. यामुळे आता देहादी इंद्रिये मन काय म्हणतात त्याकडे साफ दुर्लक्ष करून आपण अंतःकरणामधून आत्मप्रेरणेला अनुसरून जीवात्मा काय म्हणतो त्याप्रमाणे आपण आचरण करतो, जीवन जगतो. आपले हेच जीवन आहे याची सत्य जाणीव आपल्याला होते. आता आपण आपल्या देहादी इंद्रियांच्या परिघावर जीवन न जगता आपल्या अंतःकरणातील केंद्रस्थानी जीवन जगतो. त्यासाठी आपण देहादी इंद्रियांचा, मनाचा आणि बाह्य जगताचा साधन म्हणून वापर करतो. येथे जीवात्म्याची मर्जी राखली जाते. यथाकाळी अंतःकरणात आत्मा म्हणजे आहे तरी काय हे जाणायची ओढ लागते. हळूहळू जाण येते की देह आत्मचैतन्यामुळे जीवित असतो. देहाचे पतन झाले की त्याचे कलेवर होते तरीही आत्मा तसाच असतो. देहपतन झाले की आत्मा देहाबाहेर होतो. देह मरणधर्म आहे आणि आत्मा अमर आहे याची गोडी वाढते आणि आत्मा जाणण्यासाठी आपण योग गुरूंच्या मार्गदर्शनाखाली योग साधना उपासना करू लागतो. यथाकाळी आपल्याला साक्षात्कार होतो की तो आत्मा म्हणजे आपण स्वतःच आहोत. आपण त्या परमात्म्याचा अंश आहोत. या जाणीवेमुळे आता आपण देहापासून अलग होतो. भौतिक जगतात जे काही घडत असते ते आपण देहावरच ठेवतो. त्याचा आपण आत प्रवेश होऊ देत नाही. यामुळे देहाचे रिपू देहावरच राहतात आणि त्याला आपल्याकडून प्रोत्साहन न मिळाल्यामुळे ते तेथेच विरतात. उदाहरणार्थ आपल्याला कोणी काही बोलू नये ते बोलले तर ते देहाच्या जाणीवेपर्यंत स्वीकारले जाते. त्याचा आपल्यावर आत परिणाम होत नाही. यामुळे त्याचा देहावर झालेला परिणाम अल्पकाळ टिकतो. त्याला आतून सहकार्य न मिळाल्यामुळे तो परिणाम स्वल्प कालावधीत बाहेरच्या बाहेर विरून जातो. देहाला भौतिकाचा रसास्वाद निर्माण झाला
तर ते देहाला जीवित राहायला आवश्यक आहे का याचा विचार करून आपण त्याला प्रोत्साहन देतो. यामुळे देहाचे भौतिक उपभोगांचे चोचले बंद होतात. अशा प्रकारे आपण भौतिकातच जीवन जगतो, कुटुंबात आणि समाजातच जीवन जगतो, परंतु ते आत्मप्रेरणेने जगतो. आत्मप्रेरणेप्रमाणे जीवात्मा ते नियंत्रित करतो. नारळातील खोबरे वाळले की ते करवंटीपासून अलग होते म्हटले तर ते नारळातच असते, नारळाचाच एक भाग असते, परंतु करवंटीपासून निराळे झालेले असते. भौतिकात आपण एखाद्या गोष्टीपासून सुख मिळावे या अपेक्षेने काही कृती करतो. ते सुख आपल्याला दुःख सोसल्याशिवाय मिळत नाही. हा द्वंद्वाचा वैश्विक नियम आहे. कारण सुख ही जीवनाची पूर्णता नाही. जीवनात सुख घेत असाल तर ते अर्धवट आहे. उरलेली जागा दुःख घेते आणि तेथेच थांबून राहते. सुख उपभोगून संपते आणि लगेच तेथे दुःख उपभोगायला सुरुवात होते. त्यावेळी दुःखाच्या जागी संधीची वाट पाहत सुख येऊन थांबते. हे असे सुरूच राहते. आपण मैत्री करतो ते अर्धवट जीवन असते. उरलेली जागा त्वरित शत्रुत्व घेते आणि ते तेथेच मुक्काम करून थांबते. मैत्रीत अमुकच प्रकारे संबंध असावे, तमुक प्रकारेच आचरण असावे असे अलिखित बंधन असते. ते दीर्घ कालावधी पाळले जात नाही, कारण आपण आणि आपला मित्र असे दोघेही स्वतंत्र आहोत. केव्हा तरी ते अमुक आणि तमुक बंधन कळत नकळत मोडले जाते. लगेच तेथे दबा धरून बसलेले शत्रुत्व सुरू होते. त्या शत्रुत्वाच्या जागी मित्रत्व येऊन संधीची वाट पाहत थांबते. हे असे सुरूच राहते. प्रेम केलेत की द्वेष येतो, माया केलीत की दुस्वास येतो, मान सन्मान स्वीकारलात की अपमान सोसावा लागतो. इच्छा आकांक्षा कधीही पूर्ण होत नाहीत. प्रत्येकजण काही ना काहीतरी इच्छा आकांक्षा धरूनच जगत असतो. त्या पूर्ण कशा होतील या विचारात जगत असतो. त्या पूर्ण करण्यासाठी जगत असतो, त्यासाठी झटत असतो. प्रत्येकजण याचाच विचार करत जगत असतो. ते कधी व्यक्त होते, कधी होत नाही, परंतु याच्याच दबावाखाली जगत असतो. कोणीही जीवनाचा निर्लेप आनंद घेत नाही. याचा त्रास होऊ लागला तर ते मिळवण्यासाठी तो वाम मार्गाचा अवलंब करतो. हातून प्रमाद होतात. हे सर्व विसरण्यासाठी मनुष्य कर्मणूक करतो, व्यसन करतो, आपल्याच विचारांच्या नादात जगत असतो. अतिविचार झाला की त्याला स्वप्न पडू लागतात. या विचारांची तीव्रता वाढली तर त्याला वेड लागते. द्वंद्व हा वैश्विक नियम आहे. यामुळे आपल्याला कधीही निर्भेळ निर्लेप सुख मिळत नाही, कारण पूर्ण सुख असू शकत नाही. आपण सतत दुःखी राहतो. सुख उपभोगताना ते कायम कसे टिकेल याच्या चिंतेत असतो. त्यामुळे यातना पीडा होत असते. पैसे मिळवताना कष्ट दुःख होत असते आणि ते टिकवताना त्याहीपेक्षा जास्त कष्ट आणि दुःख होत असते. ते हरवतात, चोरीला जातात. कुलदीपक दीपिका त्याची वाट लावतात. नैसर्गिक आपत्ती ते हिरावून नेते. कितीही मिळाले तरी आपली तहान भागत नाही. आपण सदा दुःखी राहतो. दुःख हा वैश्विक नियम आहे. यातच जीवन जगताना सुख टिकवण्यात काहीतरी चुरगाळले जाते आणि संचित भोग मागे लागतात. यातच भर म्हणून नैसर्गिक आपत्ती सुरूच असतात. उत्पत्ती स्थिती लय हा वैश्विक नियम सुरू राहतो. यामधून सुटका म्हणजे मुक्ती. द्वंद्वाच्या अतीत जीवन जगायचे. सुख नको आणि दुःखही नको, मैत्री नको आणि शत्रुत्वही नको, प्रेम नको आणि द्वेषही नको, माया नको आणि दुस्वासही नको, ते संचित नको आणि उत्पत्ती स्थिती लय नको. यास्तव आत्मपूजा करा आणि स्वस्वरूपावस्थेत स्थिर व्हा. तीच अक्षता आहे, तीच शुद्धी पावित्र्य आहे, तेच मूलभूत जीवन आहे. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या संपर्कात येते तेव्हा आयुष्यासाठी ती आवश्यक असल्यास किंवा ते अपरिहार्य असल्यास आपण ती गोष्ट नुसतीच पाहावी, ऐकावी, स्पर्शावी, चाखावी, जाणावी, अनुभवावी, परंतु चुकू नये त्याने प्रभावित होऊन कधीही त्यावर व्यक्त होऊ नये. सूर्य उगवतो आणि अपरिहार्यतेने आपल्याला ते जाणवते. बस ते जाणवू दे. त्यावर तो सूर्योदय आल्हाददायक आहे, नयन मनोहर आहे वगैरे व्यक्त व्हायची गरज नाही. पाऊस पडतो तर पडू दे. त्याच्यावर इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्राच्या आधारे आपली विद्वत्ता पाजळायची गरज नाही. आपण अत्यावश्यक म्हणून अन्न खातो.
बस खावे, त्यावर व्यक्त होऊ नये, ते चविष्ट आहे, अजून जरा मीठ हवे होते वगैरे बोलू नये. हवे असल्यास खावे, नको असल्यास न खावे. विश्वात प्रत्येक घटना वैश्विक नियमांनी होत असतात आणि होत राहणार आहेत. यात तुम्हाला काहीही किंमत नाही. तुम्हाला कोणी विचारत नाही, मग तुम्हाला यावर व्यक्त व्हायची गरज नाही. तुम्हाला कोणी विचारून जन्माला घालत नाही आणि मृत करत नाही. ती त्याची मर्जी असते. येथे सूर्य, चंद्र, तारे तुमच्यासाठी उगवत नाहीत. ते वैश्विक नियमानुसार होत असते. यावर तुम्ही व्यक्त झालात की द्वंद्व, दुःख, उत्पत्ती, स्थिती, लय हे वैश्विक नियम तुमच्या मागे लागतात. कारण तुम्ही विश्वाच्या कारभारात लक्ष घातलेले असते, त्यात ढवळाढवळ केलेली असते. परंतु जर तुम्ही वैश्विक घटनांवर व्यक्त झाला नाही, त्याचा स्वीकार किंवा अस्वीकार असे काहीही केले नाही, तुम्हाला जीवित राहण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते कर्मयोग करून मिळवलेत आणि वापरलेत, तर नियती, वैश्विक नियम तुमच्या वाटेला जात नाहीत. जे आहे त्याचा केवळ आस्वाद घ्या. जे घडत आहे त्याला साक्षी असा. समोर आले, पाहिले गेले, ऐकायला आले, ऐकले गेले, गंध दरवळला, घेतला गेला, आपोआप स्पर्श झाला इत्यादी जे जे घडते त्यावर भाष्य करू नका. काही घडले की त्यावर विचार करू नका. कर्मयोग करण्यासाठी आवश्यक इतकाच विचार करा. त्यासाठी ज्ञानाचा उपयोग करा. परंतु हीच मर्यादा आहे हे लक्षात ठेवा. कर्मयोगाखेरीज ज्ञानाचा उपयोग करू नका. विचार करू नका. स्वतःचे मत तयार करू नका. व्यक्त होणे हे स्वतःचं शस्त्र आहे. प्रत्येकाला स्वतंत्र मत आहे. कोणाच्याही मताने वागण्याने प्रभावित होऊ नका. त्यामुळे कळत नकळत शारीरिक, बौद्धिक, वैचारिक, मानसिक, सामाजिक, कौटुंबिक वगैरे हत्या होत असतात. यामुळे युद्ध, झगडा, वाद, भांडणे, मारामाऱ्या, चोऱ्या, लबाड्या, दुस्वास इत्यादी अनेक उपद्व्याप होत असतात. हे असे झाले की द्वंद्व, दुःख, उत्पत्ती, स्थिती, लय हे वैश्विक नियम तुमच्या मागे लागतात. जेथे असाल तेथे अव्यक्त राहा. कोणतीही जागा इतर जागेपेक्षा वाईट असते. कारणाशिवाय शारीरिक, मानसिक, वैचारिक, बौद्धिक इत्यादी अशी प्राप्त जागा सोडू नका. सदा वर्तमानात जगा. त्याला भूत आणि भविष्याचा रंग देऊ नका. मनात किंवा जनात कसेही व्यक्त होऊ नका. म्हणजे वर्तमान शुद्ध राहतो. भूत आणि भविष्य म्हणजे वर्तमानात भेसळ करणे आहे. व्यक्त होणे म्हणजे वर्तमान बिघडवणे आहे, कलुषित करणे आहे. लक्षात घ्या की जीवन आरशासारखे वर्तमानात आहे. आरशापुढे जे जेव्हा जसे येते तेव्हाच ते तसेच तेवढ्यापुरते आरसा दाखवते. ते दूर झाले की आरसा ते विसरून जातो. आरसा ते स्मृतीत जपून ठेवत नाही किंवा दूर होणाऱ्याला पकडून ठेवत नाही. यास्तव जेव्हा जे करत असाल तेव्हा ते तेवढेच करा. त्यावेळी इतर गोष्टींना थारा देऊ नका. हा महामंत्र सतत लक्षात ठेवा. पुरुषांनी दाढी करताना आणि बायकांनी केस विंचरताना मनात कसलाही इतर विचार येणार नाही. एवढी जरी सुरुवात केली तरी खूप साधना होईल. रस्त्याने जाताना अनोळखी व्यक्ती तुम्ही पाहत नाही, ती तुम्हाला दिसते. परंतु त्याकडे तुमचे पाहणे कसे त्रयस्थ असते तसे तुम्ही स्वतःला आणि स्वतःच्या कृतींना पाहायला शिका. एखादा बोलत असतो, काम करत असतो, त्यावेळी तुम्ही त्याला कसे ऐकता, त्याच्याकडे कसे पाहता, तसेच तुम्ही जेव्हा कर्मयोग करत असता तेव्हा स्वतःकडे पाहायला शिका. याचा परिणाम म्हणजे तुम्ही साक्षी राहायला शिकाल. तुमच्या जीवनातून काळजी, ताणतणाव दूर होईल. तुम्ही स्वतःची काळजी सोडून द्याल. कारण वर्तमानात जे जसे जीवन आहे ते तसेच जगायची सवय लागेल. यामुळे जीवनाबद्दल तक्रार असणार नाही. सदा समाधानी आणि आनंदी असाल. तुम्ही स्वतःचीच असे नव्हे तर इतरांचीही काळजी करत असता. काहीही कारण नसताना आणि काहीही संबंध नसताना तुम्ही इतरांच्या व्यवहाराबद्दल चर्चा करत असता, विचार करत असता. यामुळे तुमचा काहीही फायदा होत नाही. तोटा मात्र अनेकार्थी होतो. तुमची ऊर्जा अति दुर्मिळ आहे. त्याचा विनियोग तुम्ही इतरांच्या जीवनात डोकावण्यासाठी वापरता. याची चर्चा जेव्हा तुम्ही 4 जणांजवळ करत असता तेव्हा मतभेद होतात. भिंतीला कान असतात. ही चर्चा त्या व्यक्तीला समजते आणि त्याचे मन तुमच्याबद्दल कलुषित होते. काहीही कारण नसताना शत्रुत्व निर्माण होते. तुमचे डोके बधीर होते. ते दुखायला लागते. अनेक वेळा राजकीय विषयांवर चर्चा होत असतात. राजकारण्यांचा पोट नावाचा अवयव अगोदरच भरलेला असतो. त्यामुळे तो त्यांना त्रास देत नाही.
आपल्याला ते भरायचे असते. आपण आपले काम करावे. राजकारणात जाऊन उगीच जिंदाबाद मुर्दाबाद करत बसल्यास त्यामधून काहीही निष्पन्न होत नाही. याविषयी गल्लीतील कट्ट्यावर चकाट्या पिटल्याने त्या पुढाऱ्यांना तिकडे दिल्लीत काहीही फरक पडत नाही. कदाचित एकच होते की आपल्या मित्राची राजकीय मते आपल्यापेक्षा भिन्न असली तर त्याचा आपल्याशी विनाकारण वाद होतो. आपला वेळ जात नाही म्हणून जर आपल्याला आपला उंबरठा ओलांडावा लागत असेल किंवा दुसऱ्याचा उंबरठा ओलांडावा लागत असेल तर त्याची आपल्याला लाज वाटायला पाहिजे. यासाठी आपला वेळ जायची सोय वेळीच करावी. आपण आपल्यासाठी पर्याप्त आहोत आणि तसेच असायला पाहिजे. कोणावरही अवलंबून नसावे. यासाठी सत्संग, अध्यात्म, वाचन, श्रवण, जप, ध्यान इत्यादी अतिउत्तम मार्ग आहेत. अशाने आपण आपल्याशी राहायला शिकतो. आपली स्वस्वभावाशी गट्टी जमते. यथाकाळी येथे ऋषींना अपेक्षित असे आपण आपल्याला स्वस्वभावात रत असलेले पाहायला शिकतो. आपल्याला दर्शन होते. आपला देह आपण त्रयस्थासारखा पाहू लागतो. येथे आपण मृत्यू जिंकतो आणि त्या योगे आपण जीवने जिंकतो. आपण जन्ममृत्यूच्या पार स्वस्वभावात विलीन होतो. यातच देहबदल किती आणि केव्हा आणि कसे होतात त्याचा आपल्याला पत्ता लागत नाही. आपण अमर होतो, अमृत होतो. आपण स्वस्वभावात अवस्थित झाल्याचीच तेवढी जाण शिल्लक राहते. ऋषी म्हणतात, ही जाणच परमशुद्ध परमपवित्र अक्षता आहे. हरिओम.